सकाळी ते जेवण झाल्यानंतर त्यांना एकाएकी उलट्या झाल्या आणि विष बाधा झाला आणि त्यांनी प्रायव्हेट दवाखान्यात कोल्हार हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला दवाखान्यात भरती केलं. सलाईन वगैरे लागली. पण तो जो कॅटरसवाला आहे म्हणजे मेसवाला आहे, तर त्याचा कॅटरसचा धंदा असल्यामुळे तो उरलेल्या भाज्या वगैरे आणते आणि त्या या मुलींना इथे जीव घालते. काल मुलींनी कंप्लेंट केली, त्यांना चव वेगळी वाटली नाही तो, पण ते काही मानायला तयार नव्हते. सकाळीच मी आल्यानंतर मी कॅटरवाल्या सोबत बोललो, तर ते माझ्यावर येऊन पडल्यासारखे बोलले, तुमच्याच्यानं काय होते ते करा, असं वगैरे केली, म्हणजे धमकी दिल्यासारखे बोलले ते. म्हटलं हे तुम्ही बरोबर नाही केलं. एवढं मोठं आम्ही कॅटरचे पैसे देऊ राहिलो 2200-2300 रुपये, तर कमीत कमी जेवण तर व्यवस्थित द्यायला पाहिजे होतं. आणि सकाळपासून आलो तर अजून प्रिन्सिपल पण आले नाही. प्रिन्सिपलनी रिक्स घेतली नाही बा ह्या मुली कशा आहे का, तब्येत वगैरे पाहिली नाही त्यांनी. अजून तब्येत म्हणजे आली नाही मुलींची तब्येत. 10 ते 12 मुलींची चालू रात्री 9 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना इथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हगवण, उलटी आणि पोटात मुरडा येणे अशासारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली. त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी साथरोग वैद्यकीय चमू असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथील 3 मुलं आणि 26 मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं. त्यांना उपचार साधारणतः 5 ते 6 मुला-मुलींना IV फ्लुइड्स आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे देण्यात आलं आणि काहींना औषधोपचार देण्यात आला. ORS पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेलं नाहीये. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. मध्ये हगवण, उलटी होतं साधारणतः 10 विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर 19 जणांना पोटामध्ये मुरड येणे. रात्रीच्या वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आलेलं होतं. त्यानुसार 6 पाण्याचे नमुने घेतलेले आहे. आरोग्य विभागाची जी जबाबदारी असते आणि FDA ला कळवलेलं आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनला की त्यांनी अन्नाचे नमुने घ्यावे. नाही. मुलींची वारंवार घटना घडत आहे. मुलींच्या जेवणामध्ये अळ्या निघत आहे. काही असे पाखरं निघत आहे जेवणांमध्ये. वारंवार प्रिन्सिपलला सांगूनही ऐकत नाहीये. आता तर काल म्हणजे कॅटरेजवाल्यांचा आणखी काही बिझनेस आहे वाटते. बाहेर पण तो कॅटरेज चालवते. तिथलं वाचलेलं जे अन्न आहे त्या या मुलांना हॉस्टेलच्या मुलांना जेवायला देते. या त्या कालच्या जेवणामध्ये म्हणजे असं भाजी आंबल्यासारख्या होत्या तरी सुद्धा त्यात काही अजून पुन्हा फोडणी घालून त्यात काही टाकून मुलाला जेवण दिलं, पण त्या जेवणामुळेच मुलांना म्हणजे बाधा झाला. फूड पॉयझनचं असं सांगितलं डॉक्टरनी. फूड मोशन मुलांना पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की फक्त प्रिन्सिपलला, कारण की हे कॉलेज टू कॅन्टीन चालते, तर याचं उत्तर सुद्धा ही आम्हाला प्रिन्सिपलला द्यावं. आणि मुलं वारंवार सांगत आहे की सर असं होत आहे तसं होत आहे. मुलं महिनाभर हॉस्टेलमध्ये नाही राहिले, सुट्टी लागली मुलांना, तरी सुद्धा मुलांकडून महिन्याभराचे पैसे वसूल करतात. एक दिवस सुद्धा एक्स्ट्राचं जेवण मुलांना देत नाही आहे. हातचं ताट सुद्धा तो कॅन्टीनवाला ठेवायला लावताय. तर हे कुठली मनमानी बा.
बस आम्हाला तेच म्हणजे प्रिन्सिपल म्हणून पाहिजे. एक तर तुम्ही कॉलेजचं तर कॅन्टीन हटवा, मुलांना व्यवस्थित जेवण द्या. सकाळचा चहा नाही, नाश्ता नाही, डायरेक्ट 2ला जेवण, 2 आणि संध्याकाळी जेवण. हा कुठला न्याय आहे? पैसे तर सारखेच घेऊन राहिले ना, 22 रुपये टिफिन घेऊन राहिले, हॉस्टेलचा खर्च अलग आहे. तर बस आम्हाला तेच पाहिजे प्रिन्सिपल. आम्हाला मुलींना सकाळी चहा नाश्ता द्यावं, जेवण द्यावं, तेही चांगलं. बस आम्ही एवढीच प्रिन्सिपलला मागणी करतो. पण तरी सुद्धा सकाळपासून आम्ही इथे बसलेलो आहोत. अन्नाचा एक कण न खाता आणि मुलांनीही एकही घास सकाळपासून जेवलेला नाहीये. एकाही शिक्षकाने असं म्हटलं नाही सकाळपासूनच. आता तर जेवणाची व्यवस्था करून राहिली. आता वाजले किती? अजूनही मुलांच्या पोटात एकही अन्नाचा कण गेलेला नाही पेपर असताना. एवढी दूर व्यवस्था या कॉलेजची आहे. माझी मुलगी आहे इथे बजाज कॉलेज इंजिनियर स्टुडंट आहे सेकंड इयरला. त्यांचा मेसचा प्रॉब्लेम आहे. जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही आणि जेवणात किडे अळ्या अशा निघत आहे. आणि काल काय झालं, जेवण दिलं त्यांना. त्यांना भाजी म्हणजे जे लग्नात बनली होती, मेसवाल्यांनी लग्नात जी भाजी बनवली ती इथे हॉस्टेलला आणली आणि मुलींना जेवायला दिलं. त्यांना फूड पॉइझन झालं. आता त्या बिमार झाल्या खूप. त्यांना सलाईन लागल्या, लूज मोशन झालं आणि त्यांची एक्झाम पण आहे. पण इथचे टीचर स्टाफ म्हणजे काहीही घेत नाही आणि प्रिन्सिपल अजून पण आले नाही इथे. तर आमची एकच मागणी आहे की प्रिन्सिपलनी यावं आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा मेसचा. आणि मुलींना चांगलं जेवण, नाश्ता वगैरे काय आहे ते इन्चार्ज वगैरे जेवणाचे ते करावं आणि व्यवस्थित हे करा. तर ते आले नाही अजून, आम्ही म्हणत आहे. आणि स्टुडंटला काय सांगितलं ते स्टुडंट पण आमच्या अंगावर आले आणि सर लोक पण म्हणजे एक लेखी पत्र दिलं आहे, त्याच्यावर प्रिन्सिपल नसताना त्यांनी सिग्नेचर केली आहे. आमची एकच मागणी आहे की प्रिन्सिपलनी इथे यावं आणि आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा.